पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरती 18 जून रोजी 26 वर्षांच्या केतन अग्रवालचा 400 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झाला। सुरुवातीला पोलिसांनी याला फोटो काढताना झालेला अपघात समजून केस बंद केली होती, पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तांत्रिक छडा लावला तेव्हा समोर आली ती त्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत अशी क्रूर आणि थंड डोक्याची इनसाइड मर्डर स्टोरी। हा अपघात नव्हता तर केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला एक भयानक असा कट होता। पण आता या केसमध्ये एक तिसराच सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे, कारण कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलानं संपूर्ण स्टोरीज फिरवली आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी दुर्गा। या घटनेमध्ये आहेत लव्ह ट्रँगल आणि हत्येचे आधीचे 3 प्रयत्न। गहुंजे येथील बड्या बिझनेसमॅनचा मुलगा केतन अग्रवाल याचं लग्न 20 वर्षाच्या सिया गोयल सोबत ठरलं होतं, पण सियाचे आधीपासूनच चेतन चौधरी नावाच्या मुलावरती प्रेम होतं। तिला केतनच्या सोबत लग्न करायचं नव्हतं। केतनच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार सियानं केतनला मारायचे आधी 3 वेळा प्रयत्न केले होते। पहिला प्रयत्न बाली ट्रिपला जाताना मुंबई विमानतळावरती तिनं केतनचा पासपोर्ट चोरून लपवला, जेणेकरून ट्रिप कॅन्सल व्हावी। दुसरा प्रयत्न 31 मे रोजी ती केतनला घेऊन लोहगडावरती गेली आणि तिथे तिनं कड्याची संपूर्ण अशी रेकी केली। तिसरा प्रयत्न 14 जून रोजी ती पुन्हा त्याला गडावरती घेऊन गेली आणि त्या दरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, पण केतननं झाडाची फांदी पकडल्यामुळे तो वाचला। तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी सियानं तिथे साप आहे असं ओरडत नाटक केलं आणि त्याला मिठी मारली, जेणेकरून केतनला संशय येऊ नये। पण अखेर 18 जूनला स्वतःच्या वाढदिवसाचा बहाणा करून ती केतनला पुन्हा लोहगडावरती घेऊन आली। तिचा प्रियकर चेतन चौधरी आधीच तिथे लपून बसलेला होता। दोघांनी मिळून केतनला थेट दरीमध्ये ढकलून दिलं, पण पोलिसांनी जेव्हा डिजिटल पुरावे तपासले तेव्हा या दोघांचा सर्व गेम समोर आला। सिया आणि तिच्या प्रियकरामध्ये तब्बल 2004 कॉल्स आणि 238 तास बोलणं झालं होतं। गुन्ह्याच्या दिवशी चेतननं पोलिसांना चकवा देण्यासाठी स्वतःचा फोन घरीच ठेवला आणि दुकानामधील कर्मचाऱ्यांना त्याचे कॉल्स रिसीव्ह करायला सांगितले, जेणेकरून त्याचं लोकेशन दुकानामध्ये दिसेल। पण जून महिन्याच्या 33 डिग्री कडक उन्हामध्ये CCTV कॅमेऱ्यामध्ये चेतन हा हुडी आणि मास्क घालून संशयास्पदरित्या फिरताना पकडला गेला आणि मग पोलिसांनी दोघांनाही जेलमध्ये टाकलं। दरम्यान वकिलांना सांगितलेली तिसरी स्टोरी काय आहे पाहूयात। आता या प्रकरणामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे। पोलिसांनी असा दावा केला आहे की दोनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलाय, पण कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आरोपी चेतन चौधरीचे वकील राम शहाणे यांनी एक तिसरीच खळबळजनक अशी स्टोरी सर्वांसमोर आणली आहे। यामध्ये वकिलांचा दावा असा आहे की हा कोणताही मर्डर नाहीये, तर हा निव्वळ एक दुर्दैवी अपघात आहे। केतन आणि सियाचे संबंध खूप चांगले होते। लोहगडावरती ट्रेकिंग करताना केतनचा केवळ तोल गेला आणि तो दरीमध्ये कोसळला। एवढंच नाही तर वकिलांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केला आहे की केतनच्या श्रीमंत आणि वजनदार कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी हा खुनाचा खोटा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान मुख्य FIR मध्ये चेतन चौधरीच्या विरोधामध्ये कोणताही ठोस पुरावा किंवा थेट आरोपच नाहीयेत। वकिलांच्या या दाव्यामुळे आता या कोर्टामध्ये एक मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे। दरम्यान ताज्या अपडेटनुसार पोलिसांना समजले की हत्येच्या काही दिवस आधी सिया आणि चेतननं एका कॅफेमध्ये बसून मर्डरची जागा फायनल केली होती। दुसरीकडे आरोपी चेतनच्या वडिलांनी माध्यमांच्या समोर दावा केलाय की त्यांचा मुलगा हा निष्पाप आहे, त्याला बळीचा बकरा बनवलं जातंय। पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की सियावर या लग्नासाठी घरच्यांचा प्रचंड दबाव होता। दरम्यान आजच गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम ही लोहगडावरती तपास करत आहे। पण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला की अंगावर काटा येतो। म्हणजे त्यानं समोरच्यावरती आंधळा विश्वास ठेवला, जीवापाड प्रेम केलं आणि बदल्यात मग त्याला भीषण असा मृत्यू मिळाला। आजपर्यंत वारंवार अशा घटना समोर येत आहेत, त्यामुळे आज समाजामध्ये एकच गंभीर प्रश्न उभा राहतोय, हाऊ मेनी मोर मेन? अजून किती निष्पाप पुरुषांचे बळी अशा क्रूर आणि धोकादायक मानसिकतेमुळे जाणार आहेत?
काय वकिलांचा अपघाताचा दावा खरा आहे की मग पोलिसांचा खुनाचा पुरावा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.